तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळचे वाजले आहेत 6 आणि आपण करंटली आहोत आजरा बसस्थानकमध्ये. तर चला मंडळी, आता इथून आपण ST पकडून आपल्याला जायचं आहे. कुठे चाललो आहे हे लवकर तुम्हाला समजेल आणि ते पाहण्यासाठी असेच तुम्ही व्हिडिओमध्ये राहा. तर चला निघूया. तर गाडी आपण आजऱ्यातून पकडली आहे आणि आता आपण कोल्हापूरच्या दिशेने चाललो आहोत. चला. लागली ही ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार. तर आपण आता उत्तूर मार्गे गडिंग्लज मार्गे आपण आता निप्पाणी येथे आलो आहोत. तर मंडळी, निप्पाणी म्हणजे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हा एक तालुका आहे. एक 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आता आपली गाडी निघणार आहे कोल्हापूरच्या दिशेने. तर निप्पाणीनंतर आपण कर्नाटकचा हा टोल नाका क्रॉस करून आपण महाराष्ट्रात एंटर करणार आहोत. परत एकदा सुस्वागतम महाराष्ट्र. तर आता वाजले आहेत 8:30. तर निप्पाणीनंतर आपण आता आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या तालुक्यामध्ये. वेलकम टू कागल. कागल तालुका हा प्रामुख्याने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. पर्यटनाचे नवे केंद्रबिंदू म्हणून प्रसिद्ध आहे व याला राजकारणाचे विद्यापीठ असेही म्हटले जाते. पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण एका साईडला आणि याचे राजकारण एका साईड. तर मंडळी, आपण एक 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आता कोल्हापूरच्या दिशेने निघालो आहोत. आपण 18 किलोमीटरचं अंतर पार करत आता आपण कोल्हापूर सिटीमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये अशी सुंदर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आज माझ्यासोबत माझा भाऊ आणि माझी ताई आहे, जे की ते मुंबई ते कोल्हापूर ट्रेनने आले आहेत आणि मी ज्या ठिकाणी चाललो आहे तिथे ते पोचले आहेत. आजरा ते कोल्हापूर आपण 88 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता कोल्हापूरमध्ये पोचलो आहोत. तर मंडळी, आता आपण 3 तासाचा प्रवास करून आपण आता कोल्हापूरमध्ये पोचलो आहोत आणि वाजले आहेत 9. बघू शकता तुम्ही सुंदर असं आमचं आहे कोल्हापूर. तर गाडी यायला टाईम आहे अजून, तर आपण जाऊया आणि काहीतरी खाऊन घेऊया, कारण सकाळी खूप लवकर निघालो. नाश्ता आपण लाईटलीच करणार आहे. आपण घेतले आहेत पोहे, बघू शकता तुम्ही. तर या मंडळी खायला तुम्ही पण.
तर मंडळी एस टी पकडली आहे मी आता आणि मी ज्या ठिकाणी चाललो आहे त्या दिशेने निघालो आहोत. चला. तर मंडळी हा पुतळा आहे राजश्री श्री छत्रपती शाहू महाराजांचा. शाहू महाराजांचे खूप योगदान आहे कोल्हापूरसाठी. तर मंडळी गाडीने वगैरे प्रवास करण्यापेक्षा मला एस टीचा प्रवास खूप आवडतो. असं समोरच्या सीटवर बसून निसर्गरम्य दृश्य असं पाहत आपण प्रवास करावं. एस टीचा फलक बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललो आहे. तर मी आज चाललो आमचं कुलदैवत असलेलं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या मंदिरात. कोल्हापूरमधील एक खूप सुंदर असं मंदिर. चला जाऊया. तर बघू शकता तुम्ही सुंदर अशा घाट रस्ता क्रॉस करत आपण जाणार आहे आता ज्योतिबा मंदिरात. ये भाल्या उंच डोंगरात तेव्हा तुझा वासर मर्जी तुझ्या भक्तावरी तेव्हा तुझी खासर. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी ही मानून या घे. नाही मोठं मागण नाही कुळी हावर, बापावानी माया तू लेकर आला दे. अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर चांग भलं. तर मंडळी आपण आता पोचलो आहोत ग्रुप ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी. आपण आलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी आणि आता आपण इथूनच जायचं आहे मंदिरात. तर चला जाऊया. हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हुडमध्ये भाऊ आपला भेटलेला आहे. ज्योतिबाच्या नावानं घेऊन हाती सासण काठी, भक्त येती दुरून. शंकराच्या अवताराला बघती डोळ भरून. हे दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. धाव महादेवा धाव धाव. हो अंबाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी धावला. उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन, रत्नासूर मारिला. ये डोंगरात नांदतो अन संकटात तवर वाचला तेव्हा तुझा नगर गरजला. तवर वाचला तेव्हा तुझा नगर गरजला. गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिन चालला. गुलाल उधळला तेव्हा तुझा. तर मंडळी अतिशय सुंदर असं आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. माझ्या भावामुळे मला पुजाऱ्यांकडून ज्योतिबा देवाच्या पायावर डोकं ठेवायला भेटलं. यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. तर आता आम्ही आमच्या गावी जात आहोत आणि हा व्लॉग इथेच एंड करत आहोत. तर हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.